भरपूर दिवस झाले मी माझ्यासाठी एनर्जी ड्रिंकच नव्हता बनवला आणि यांच्यासाठी ब्लू टी सुद्धा नव्हती बनवली। नमस्कार सर्वांना। पण आज सकाळी मला एनर्जी ड्रिंकची आठवण आली। म्हटलं चला मी माझ्यासाठी एनर्जी ड्रिंक बनवते पण यांच्यासाठी ब्लू टी बनवते। जोपर्यंत मी बनवून देत नाही तोपर्यंत हे सुद्धा घेत नाही। आता सकाळी झोप वगैरे लावून झाली आणि आम्ही दोघे इकडे बाहेर बसलो। आता इकडे पाऊस सुद्धा चालू होता कारण रात्रीपासून आमच्याकडे पाऊस चालू आहे आणि पाऊस आला तर खूप छान वाटलं। पावसाला बोलली आज दिवसभर पाऊस आहे म्हणजे एकदम थंड थंड वातावरण होईल कारण मधामध्ये एवढी उष्णता वाढली की भरपूर आणि आता असं वाटते की उष्णता नको आहे, थंड वातावरण बरं राहील। आता इकडे चाकू घेऊन कुठे आली आहे मी, कोणाला मारायला वगैरे नाही आली। तर आता नाश्त्याची तयारी करायची आहे आणि मुलांचे टिफिन सुद्धा रेडी करायचे आहेत। तर इकडे पानं आले होते घरी म्हणून पानं काटून घेतली वडी करायला। म्हटलं चला आज वडीचा नाश्ता बनवू आपण। आता माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे म्हणून मी रात्रीलाच तांदूळ भिजत घातली होती आणि रात्रीलाच विचार केलं होतं की आपण सकाळी नाश्त्याला वडी बनवू। आता इकडे तांदूळ जी भिजत घातली होती मस्त इकडे पिसून घेतली, एकदम बारीक पिसली म्हणजे असा कणीदार नाही ठेवली कारण जर आपण थोडं जाडसर पिसू तर वडी चांगली बनणार नाही म्हणून मस्त पातळ करून छान याला पिसून घेतली। यामध्ये आता 1 कटोरी मी बेसन घेतला, थोडा धनिया पावडर घेतला, तिखट घातला, हळद, नमक आणि जिरं। आता माझ्याकडे सांबार नव्हता नाही तर मी याच्यामध्ये सांबार सुद्धा ॲड करते। आता कोणी हिरवी मिरची पण घालतात पण मला नाही आवडत आणि मी अद्रक लसूणच नाही घातली। माझ्या एवढं लक्षातच नाही राहिलं की लसणाच्या कड्या याच्यामध्ये घालायच्या आहेत म्हणून। आणि जेव्हा मी पाण्याला बेसन लावायला गेली तेव्हा लक्षात आलं की मी याच्यामध्ये अद्रक आणि लसूणच नाही घातली। तर असू द्या काही नाही होत। आता हे आणि मी काय करते नेहमी वडीनं मी कुकरमध्ये शिजवून घेते। कुकरला थोडं गरम होऊ देते, त्यामध्ये 1 कप पाणी घालते। आता जेवढ्या वड्या आहेत त्यानुसार आपल्याला थोडं त्याच्यामध्ये पाणी घालावं लागते आणि जी आपल्याकडे एक पसरट कटोरी वगैरे राहते ती खाली घालून घ्यायची आणि मग तिच्यावरती वड्या ठेवायच्या। आता नेहमी मी गंजामध्ये कधीच वडी शिजवत नाही, अशी कुकरमध्येच वडी शिजवून घेते आणि वडीच्या वरती मस्त तेल घालते, अर्धा वाटी तर तेल घालतेच आणि मग कुकरचं झाकण लावून तिला मस्त मंद आचेवर शिजू देते म्हणजे 30 मिनिट तर शिजवून घेते, तेव्हा ती वडी एकदम छान होते। आता इकडे माझे बादशे उठलेले होते आणि यांचा जो होमवर्क बाकी होता तो आपला करायला बसले कारण रात्रीला हे लवकर झोपून जातात। आता उत्कर्ष सकाळी 5लाच उठतो आणि तो ग्राउंडला जातो त्यामुळे तो थकलेला असतो। तर असू द्या तो सकाळी परिपूर्ण आपलं होमवर्क करून घेतो। आता इकडे नाश्ता तर माझं रेडी होत आहे, म्हटलं तोपर्यंत मुलांसाठी गरम पाणी लावून घ्यावा। तर जेव्हापासून माझ्याकडे सोलर लागला आहे तेव्हापासून आमच्याकडे गॅसचा वापर एवढं कमी झालं की भरपूर सर्व काही मी इंडक्शनवर करते आणि पाणी वगैरे गरम तर हीटरमध्येच करतो। आता इकडे वडी रेडी झाली आणि आता माझ्या मुलांच्या स्कूलची सुद्धा वेळ झाली म्हणून पटण्यानी मुलांसाठी इकडे मी नाश्ता रेडी केली आणि मुलांचे टिफिन सुद्धा पॅक केली। आता सोडायचं आहे मुलांना स्कूलला पण इकडे पाऊस चालू आहे। पण आज मला असं वाटत होतं की रेनकोट घालून नाही जावं, मस्त भिजत जावं आणि भिजत यावं। आता आद्याला इकडे रेनकोट घालून दिली पण इनी टोपा काही घातला नाही। मम्मा मी तुझ्या स्कार्फच डोक्यावर घेईलीच असं चालू होतं। म्हटलं ठीक आहे पण मला आज थोडं पावसामध्ये भिजायची इच्छा झाली होती म्हणून आम्ही असेच निघालो। बाय बाय सर्वांना, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये।